नजर लागणं काय असतं हे मला थोडं थोडं विश्वास व्हायला लागला आहे, कारण लास्ट व्हिडिओवर मी बोलले होते की खूप छान रिस्पॉन्स भेटला आहे आणि म्हणून मी आता व्हिडिओ पोस्ट करायला लागले आहे. आणि ठीक आहे, काही हरकत नाही. जेव्हा मला तुमच्यापर्यंत पोचायचं आहे तेव्हा मी पोचेलच. मला आणखी एका विषयावर बोलायचं आहे, जे पुण्यात आत्ता घटना घडली त्या विषयावर मला बोलायचं आहे. बघा, लास्ट टाईम पण चाळीसगाव की मालेगाव इथे एक घटना घडली होती आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं काय झालं, त्याला काय शिक्षा भेटली, आपल्याला याबद्दल काहीच माहिती नाही. आपण 1-2 महिने बडबड करतो आणि त्यानंतर शांत बसून घेतो. पण आज माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या बाहेर जाऊन नोकरी करतात. ते त्यांच्या मुलाबाळांना घरात ठेवून आपल्या घरात कोणीतरी सांभाळणारं काहींच्या असतं, काहींच्या नसतं. पण जेव्हा ते जातात, जरी आपल्या घरी विश्वासू कोणीही सांभाळायला असलं आणि काही दुर्घटना झाली तर त्या जी बाहेर स्त्री नोकरीला जाते तिला किती पस्तावा होऊ शकतो. आणि त्यामुळे हा विचार करूनही खूप भीती वाटायला लागते. माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहे, त्यांनाही होतच असेल माहीत नाही, पण नेहमी बाहेर गेल्यावर तो एकच विचार मनामध्ये सतत राहतो. तर यावर काहीतरी शासनाने ठोस निर्णय घेतला पाहिजे. एकाला तरी अशी शिक्षा द्या की पुढे प्रत्येकजण ही गोष्ट करताना घाबरला पाहिजे. तर आता तरी शासनाकडून तर बऱ्याच गोष्टीत आम्हाला अपेक्षा असतात, पण जाऊ दे, ते नाही झालं तरी चालेल. पण आज आमच्या मुलाची सेफ्टी त्याची आम्ही अपेक्षा नाही करावी का या शासनाकडून, तेवढंच मला पाहिजे आहे. तर असे अनेक विषय आहेत की त्याबद्दल विचार करतच असतो आपण महिला. पण असो, तर मी हे जे व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत काही गोष्टी बोलायच्या होत्या म्हणून मी बोलले. बाकी तर आपलं रुटीन आहे ते डेली चालूच आहे. सकाळी उठून आपला टिफिन बनवलेला आहे, भाजी बनवलेली, चपाती झालेली आहे. आता सगळं आवरून मीही निघणार आहे. तर या विषयावरती मला तुमच्याशी बोलायचं होतं म्हणून मी थोड्या वेळ बोलून माझं मन मोकळं केलेलं आहे. आता चहा घेणार, नाश्ता करणार, ब्रेकफास्ट करणार आणि मी जाणार आहे माझ्या कामावरती. तुम्हाला आपले हे व्हिडिओज जर बघायला आवडत असतील, जर असे डेली मॉर्निंगचं रुटीनचे, तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी मी जेव्हा तुमच्यापर्यंत पोचायची आहे तेव्हा पोचेल. इच्छा तर आहे लवकरात लवकर पोचूया, पण बघू, काहीही घाई नाही आहे. जेव्हा मला तुम्हाला दिसेल त्यावेळेस मला तुम्ही नक्की कमेंट करायला पण विसरू नका. आणि पुन्हा आपण भेटूयाच नवीन विषयावरती. चलो, तोपर्यंत बाय बाय. आणि चॅनलला आपल्या